हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आमच्यासाठी तर खूप वाईट आणि काळाचा दिवस आहे आज. तर सकाळी-सकाळी मला साहेबांचा मेसेज आला. मी काय टीव्ही वगैरे लावला नव्हता. सकाळी-सकाळी हे ऑफिसला गेले 8 वाजता आणि 10च मिनिटामध्ये ह्यांचा लगेच मेसेज आला, की हे असं-असं झालंय म्हणून. मला तर काय खरंच वाटलं नाही आणि ते ऐकून आहे ना मला एवढा त्रास झाला ना, म्हणजे मला असं कसंतरी व्हायला लागलं छातीमध्ये. मी लगेच 5 मिनिटं गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिले. जरा थोडासा मोकळा श्वास घेतला आणि पुन्हा घरामध्ये आले. जरा वेळ थोडं बरं वाटल्यानंतर टीव्ही चालू केला. तर मला खरं वाटत नव्हतं म्हणून मग मी बघितलं टीव्ही चालू करून, तर खरंच ते तसं झालं होतं. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅशमध्ये आकस्मिक निधन झालंय आणि मला खरंच हे खरंच वाटत नव्हतं. म्हणजे काय स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता, की ही गोष्ट अशी होईल म्हणून. कधीच वाटलंच नव्हतं असं. कारण रात्रीच आम्ही त्यांचं ना भाषण ऐकलं होतं. म्हणजे मला खूप असं भाषण जे मोटिव्हेशनल भाषणं असतात ना, ती ऐकायला लय आवडतात. त्याच्यामुळे ना ह्यांना तर लयच आवडतात. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी पण रात्री बघितलं होतं आणि एवढं वाईट वाटलं ना ते बघून मला. म्हणजे आज दिवसभर तर काय करण्याची इच्छाच झाली नाही. आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मी 5 वाजता हा व्हिडिओ शूट करतीये. दिवसभर मला काहीच असं करण्याची इच्छा झाली नाही. ते ऐकून आहे ना रडायला तर एवढे येत मी बराच वेळ रडत होते. त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीला कॉल लावला, आईला कॉल लावला. त्यांना सांगितलं. बहिणीला माहीत नव्हतं. ती पण लय हळहळली. आईला पण सांगितलं. आईला पण वाईट वाटलं आणि म्हणजे बघा ना, माणसाचा घडीचा भरवसा नाहीये. कधी काय होईल सांगता येत नाही. ध्यानीमनी नसताना सुद्धा असं काही गोष्टी होऊ शकतात आणि लय वाईट वाटलं. लय म्हणजे लय वाईट वाटलं. खरंच असं नव्हतं व्हायला पाहिजे आणि मला तर खरंच नव्हतं वाटत, की असं झालंय म्हणून. मी जवळ-जवळ 3 वाजेपर्यंत, सकाळपासून 3 वाजेपर्यंत न्यूज बघत होते. शेवटी माझं डोकं दुखायला लागलं. मी रडत पण लय होते. रडून-रडून सुद्धा डोकं दुखायला लागलं आणि ते टीव्ही बघून, न्यूज बघून तर जास्तच डोकं दुखायला लागलं. म्हणजे खरंच म्हणजे इतकं वाईट वाटतंय ना. माझ्या गावापासून इतकं जवळ आहे ना बारामती. दौंडपासून मला वाटते अर्धा ते पाऊण तास लागत असेल बारामतीला जायला. पाऊण तास पण लय झाला. अर्धा तासच धरायचा जर फास्टमध्ये गेलं तर. आणि इतक्याच जवळ आहे बारामती आणि बारामतीमध्ये झालंय गोजूबावी हे गाव आहे तिथं. आणि त्या गावाच्या ठिकाणी तिथं झालंय आणि वाईट वाटतंय. खरंच असं नव्हतं व्हायला पाहिजे आणि लय विचित्र घटना घडली आज. आणि 2026 मधला पहिलाच महिना आणि पहिल्याच महिन्यात ही अशी घटना आपल्याला ऐकायला येते. खरंच याच्यासारखं दुर्दैव काहीच नाहीये आणि आपल्या बारामतीची शान गेली. आपलं बारामती पोरकं झालंय मला असं वाटतंय. आपलं दौंड पोरकं झालंय. खरं सांगते लय वाईट वाटतंय. लय वाईट म्हणजे म्हणजे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही, की काय आतून असं काय फिलिंग येते. इतकं बेकार वाटतंय. म्हणजे बघा ना तुम्ही, सगळं संपल्यासारखं वाटतंय की नाही, असं काहीच म्हणजे काहीच उरलं नाही असं वाटतंय. लय वाईट झालं. हे नव्हतं व्हायला पाहिजे. माझ्याकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.